मॅचला होत्या सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल सचिन केवणे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक सज्ज आहेत कबमध्ये. एकच धाव मिळेल टीम अडिवली संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण भाने आणि विजय पवार ही सलामीची जोडी सातत्याने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि याच जोरावरती आता हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आमने सामने आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्हेरिएशन चांगले आहे. जितक्या वेगाने बॉल बीट केले तितक्याच वेगाने आपण पाहतो व्हेरिएशन पाहायला मिळते. याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांचा इथे शुभागमन आहे. दादांना विनंती आपण या व्यासपीठावरती आणि त्यांच्या साथीनं एक जबरदस्त व्यक्तिमत्व टिटवाळा शहराचं निशांजी मिरकुटे यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा बॉल आपण पाहतो. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. तिथे हर्षल होते. चेंडू उचलते फेकतील. या दरम्यान एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या हळूवार पद्धतीने संत वाहते इंद्रायणी या अनुषंगाने स्लो बॉल स्टडी आपल्याला पाहायला मिळेल. हे समीकरण एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने दोन्ही अंकावरती आपण पाहतोय. अडिवली संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिलाय. लाईन चांगली आहे. समर रिन डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची घेत नाही. अगदी अस्टान लगत हा चेंडू अस्थिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज सचिन केवणेला आपण पाहतोय. या क्रीडा नगरीचा इतिहास आपण पाहतोय. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये होत असतात. त्यामधील एक नामवंत स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविली आयोजित स्वर्गीय जगदीश मोती चषक 2023 चे पर्व आपण पाहतो. 31वा फलंदाज होईल बाद. लागणारा पहिला धक्का रणबीर 11 अडिवली टीमला. फलंदाज करण. बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सचिन केवणेने काय कमालीची गोलंदाजी केली. अद्यापपर्यंत जखडलं मी तर म्हणेन टीम अडवली संघाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न केला जातो सचिन केवणेच्या माध्यमातून. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन अजय पाटील ऑन अ स्ट्राईक. याच दरम्यान आमचे जगन्नाथ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. निशांत मिरकुटे यांना विनंती राहील आपण देखील या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिले षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धाबा फलकामध्ये आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त केवळ 3 धाबा. अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे सचिन केवणेची. बांगणे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं जिथे मिळाली विकेट करण भानेची. महत्वाची विकेट. मागच्या मॅचची ती गोल्डन विकेट होती आणि ती कॅरी केली आहे सचिन केवणेने. गोलंदाज आपण पाहतोय समोरच्या एंडकडून दीपाली पार्क एंडकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या वतीनं दुसरं षटक आपण जर पाहिलं तर या संघाच्या वतीनं हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. जेणेकरून 4 षटकांची मॅच शॉर्ट टाइम क्रिकेट तुम्हाला चांगली धावसंख्या बनवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा मागच्या मॅचचा खेळ पाहिला असेल तर अतिशय वाखाणण्याजोगे राहिला आहे. काय बॅटिंग केली आहे सुनील केवणे असेल त्याच्या साथीनं महेशने अतिशय चांगला दर्जेदार खेळ दाखवला. परंतु त्या संघाला एक चांगलं टार्गेट आपण पाहतो द्यावं लागेल रणबीर 11 अडिवली संघाला. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो याच विभागातून अत्यंत लोकप्रिय संघ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत डाऊन द बॉल एका टप्प्यावरती फील्ड केला जातोय आणि दरम्यान मिळतील धावा 3. इथे पाहावं लागेल घडलं काय. थोडासा लेझी थ्रो आपण पाहतोय परंतु इथे चुका आणि चुकांवरती नियंत्रित लक्ष केंद्रित करावं लागेल. पुन्हा एकदा ही धाव तब्बल 5वी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते.
जिथे 1-2 धावा होण्यासाठी मुश्किल होतं तिथे या 5 धावा या चुका होणं अपेक्षित नाहीये ढवळेपाडा टीमच्या वतीनं. म्हटलं जाताना चुका होत जातील, तू सुधारत जा, वाटा सापडत जातील, तू शोधत जा. परंतु या मॅच मध्ये काय घडलंय, जिथे धाव होती 1 तिथे मात्र धावा मिळतात तब्बल 5. या नशिबाच्या 5 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील आणि इथून धावसंख्येला एक वेगळं वळण मिळेल का. बॅटिंग करत असताना रणबीर 11 अडिवली संघासाठी. मलंगडचा एक दिग्गज संघ आपण पाहतोय. दोन संघांमध्ये अतिटरीची लढत पाहायला मिळते. निमित्त फक्त एकच, या कुरुक्षेत्रावरती चालू असलेलं युद्ध, जिथे बॅट आणि बॉलचं युद्ध आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत धावा मिळतील 4. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला रन्स मिळत आहेत 4. हा ठोकलाय चौकार. हा चौकार आपण पाहतो. आता धावसंख्येला एक वेगळी दिशा मिळते. 12 धावा धाव फलकामध्ये. पहिले षटक भरपूर चांगलं होतं, ज्यामध्ये सचिन किवणेने इम्प्रेस केलं होतं. परंतु आता बंटीचं षटक, ज्यामध्ये 5 धावा. गोलंदाजांना जशी 7 हवी तशी 7 मात्र मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षण थोडेसे चाच पडले, तिथे थोडीशी खराबपैकी पाहायला मिळाली. सुनील किवणेने चेंडू गादर केला, त्यानंतर फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला, तो थोडासा अयशस्वी ठरला. याच दरम्यान बॅटची कडा, फलंदाज इथे पाहावं लागेल, मैदानाच्या बाहेर येत आहेत. अजून एक धक्का लागत असताना विजय पवारला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. अडिवली संघाला फलंदाज बाद. फलंदाज थोडेसे नाराज असतील. आपण पाहिलं तर हवा तसा खेळ झाला नाही. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. विजय पवारच्या 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने रणबीर 11 अडवली हा संघ धावसंख्या बनवू शकेल या मॅचमध्ये. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणे गरजेचं राहील. 8 जानेवारी आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. भरपूर साऱ्या पारितोषिके असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जगदीश स्मृती चषक 2023चं पर्व, अगदी खूप मोठमोठ्या ट्रॉफीज तुम्ही आमच्या मंचासमोर पाहू शकाल. मान्यवर देखील आमच्या VIP डायजमधून या मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज बंटीचं षटक आपण पाहतोय. 5 धावा आल्या सुरुवातीला, त्यानंतर चौकार आणि आता मात्र कमालीची गोलंदाजी बंटीची आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने अतिशय निर्णायक षटक म्हटलं जाईल या मॅचचं. 4 षटकांमध्ये आपटी देण्याचा प्रयत्न. अतिरिक्त याच दरम्यान आपण जर पाहिलं तर थोडासा चेंडू पडल्यानंतर फ्लाय झाला. अंपायर सिग्नल वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. याच दरम्यान आमच्या बदलापूर समालोचक समितीचे सदस्य मच्छिंद्र गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे हवेमध्ये. स्वतः गोलंदाज बंटी चेंडू खाली, परंतु झाली आहे चूक. इथे मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 संपन्न. धावसंख्या धाव फलकावरती. पहिले षटक 3 धावांचं राहिलं, त्यानंतर आलेल्या 12 धावा आणि एकंदरीत 7.50च्या सरासरीने 15 धावा 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना रणबीर 11 अडवली संघाच्या खात्यामध्ये 2 बाद 15. झालं. तुम्हाला मात्र दिलेल्या वेळेनुसार सामना कंप्लीट करायचा. अगदी आपण पाहतो या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायला हवी आहेत. दीपेश मला सांगतात आमचे
की 9 मिनिटांमध्ये 2 षटक इथे कंप्लीट झाले. तिसरं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश सज्ज होतात. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश जाधव. राऊंड विकेटने हा बॉल आपण पाहतोय. फटका लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे भूषण बाईकर चेंडू उचलून फेकतील. या दरम्यान 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्तेच्या वेगाने या 2 धावा एकवटल्या जातात, कारण आता शेवटचे अंतिम 2 षटक ज्यामध्ये धावा येणं गरजेचं राहील ते अडवली संघासाठी. प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट द्यायचं. याच अनुषंगाने बॅटिंग तुम्हाला करायची आहे आणि मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा. इथे फलंदाजाला बाद करण्यासाठी सुनील केवणे आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता नॉट स्ट्राईक एंडला, परंतु सुरक्षित त्या ठिकाणी पोहोचतायत फलंदाज. आपण पाहिले तर जय पाटील असेल, त्याच्या साथीनं कल्पेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला फलंदाज करण बाणे बाद झाला, जो आपल्या संघासाठी चांगलं धावांचं योगदान देऊ शकला नाही. थोडंसं निराश आणि नाराज मैदानाच्या आतमधून बाहेर परतले, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी सोपवली आहे ती जय पाटीलवरती आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो. लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेट फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे थोडेसे फलंदाज फंबल होत आहेत क्षेत्ररक्षक, आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटिंग करत असताना अडवली संघाला मिळतोय. सातत्याने दुहेरी धाव गणेश जाधवच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय जय पाटीलच्या माध्यमातून, परंतु इथे धावा दुहेरी अंकाने सातत्याने धावफलकाचा ग्राफ हा उंचावत असताना याच दरम्यान आपण पाहतोय फटका अगदी जरूर खेचायचा होता ऑन साईडला, परंतु तर आपण जर पाहिलं तर चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही आहे. इथे धाव मिळते एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खालोखाल आज 4 संघ तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये तुम्हाला भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कांबा एकाच परिसराला बिलॉंग करणारे संघ आहेत, आणि तुम्हाला एक दर्जेदार लढत पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये ती 5 षटकांची मॅच असेल, कारण पहिल्या फेरीतील तिसरी लढत तुमच्या समोर येईल. आता आपण जर सेकंड राऊंडची पहिले मॅच पाहतोय, ज्यामध्ये दोन्ही संघाने एक संघाला परास्त केल्या स्पर्धेतून, आणि आमने सामने तिसरा फेरीसाठी चालू असलेला हट्टाहास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतो प्रगती पथावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश जाधवने अद्यापपर्यंत कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळताना जी मुभा असते बॅटिंग करत असताना बॅटरला, ती मुभा त्याने मात्र दिली नाही आहे. शेवटचा अंतिम बॉल ऑन साईडला फटका, चांगला स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक होते, परंतु पाहावं लागेल तिथे झाली चूक, आणि याच दरम्यान मिळत आहेत जय पाटीलला एकंदरीत धावा 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते डवलेपाडा टीमच्या वतीनं. अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर अतिरिक्त धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 8 धावा इथे दीपेश आम्हाला माहिती देतात काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. शांत डोकाने खेळ करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला जर शिकस्त द्यायची असेल तर मात्र इथून एक वेगळी रणनीती आखावी लागेल. अवघ्या 13 मिनिटांमध्ये 13 मिनिट आणि 35 सेकंडमध्ये हे 3 षटक फेकण्यात आलेत. कौतुक व्हायला हरकत नाही. मागच्या मॅचमध्ये देखील दिलेल्या वेळेनुसार सामना सातत्याने प्रत्येक संघ कव्हर करतात. अत्यंत महत्त्वाची मॅच आहे. डिसिप्लिन महत्त्वाची आहे. शिस्त हा या स्पर्धेचा मूलभूत पाया आहे, आणि शिस्त म्हटली तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा तुम्ही पाहत आहात. स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2023 हे दैदिप्यमान पर्व 31वे. शेवटचं अंतिम षटक, आणि अंतिम षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज हरीश केवणे, ज्याचा मात्र वापर केला जाईल. या सन्माननीय संतोषजी मराठे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, आणि अंतिम दिवसामध्ये तुम्हाला मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळेल. भरपूर सारे मान्यवर आमच्या मंचावरती या मॅचचा देखील आनंद घेत आहेत, कारण 2 बलाढ्य संघ, एका बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला मलंगडचं क्रिकेट, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्ही पाहत आहात. शेवटचे अंतिम 6 चेंडू, आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. बॅटिंग करत असताना अडवली संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज कल्पेश, आणि नॉन स्ट्राईक एंडला जय पाटील.
गोलंदाज हरीशला पण पाहतो या दरम्यान ऑन साइडला फटका सरळ चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी डीपला जाईल झेल डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक फलंदाज होईल बाद कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली हरीश केवणेने. एक निराख षटक स्लॉगरचं हनामारीचं षटक ज्यामध्ये धावा जमवण्याचं षटक असा. ऑन साईडला फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेटला शतकचे सज्ज आहेत तिथे भूषण बैकर, परंतु तिथे झाली आहे थोडीशी चूक आणि मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल अद्यापर्यंत 28-28 4 षटकांचे माश तुम्ही बाद आहेत. कारण आज वेळेचं बंधन असणं प्रत्येक संघाला गरजेचं राहील. अत्यंत महत्त्वाच्या सूचना, कारण शेवटचा अंतिम दिवस आहे. आम्हाला 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळवायचे. या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, परंतु टीपला जाईल एक चांगला झेल आणि फलंदाजाला परतावा लागेल. अजून एक धक्का या षटकामध्ये मिळते सफलता हरीश केवणेला फलंदाज बाद. रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. अनेक मान्यवर पुनश्च एकदा आमच्या मंचाकडे येतात, तर सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. माणकुली गावातील एक नामवंत अशोक बुवा मिनमिना ज्यांचा विशेष सत्कार अग्री समाज उन्नती मंडळाच्या वतीने अग्री महोत्सवामध्ये केला गेला, ते आमचे अशोक बुवा मिनमिणे यांना तुम्ही पाहू शकाल. धावत संख्या दफलकावरती 28 आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती गोलंदाज हरीश केवणे एक चांगली गोलंदाजी करतात, विकेट टेकिंग गोलंदाजी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सायजेत अलॉंग द कार्पेट आणि इथे धावा मिळत आहेत 2. हे चित्र तुम्हाला बऱ्याचदा पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा संधी असते बॅटरकडे, तेव्हा तेव्हा तुम्हाला दुहेरी धाव तिहेरी धाव सातत्याने या क्रीडानगरीमध्ये जास्तीत जास्त वेळा पाहायला मिळेल आणि ते चित्र तुम्ही पाहू शकाल. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना, कारण प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे की या धाबांची किंमत काय. एका धाबेची किंमत प्रत्येक संघाला माहिती आहे क्रिकेटमध्ये, आणि त्याच अनुषंगाने धाबा इथे एकवटत असताना हे 2 खेळाडू आपण पाहतो. एस इट इज वाईड बॉल, अवांतर धाबा आणि अवांतर धाब्याने संघाची धावत संख्या तब्बल 31 या आकड्यावरती आहे. शेवटचे काही निर्णायक चेंडू शिल्लक आहेत. किती धावांचं टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं राहील, कारण प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनला क्लिअर करत असताना फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, फ्लाइट स्ट्रोक, चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मगाशी मच्छिंद्र पाटील सरांनी आवर्जून उल्लेख केला की या क्रीडानगरीचा इतिहास आपण पाहिला तर भरपूर मोठमोठ्या स्पर्धांसाठी ओळखला जाणारा हे क्रीडांगण आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं हे क्रीडांगण, करबाई गावचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. आणि या क्रीडानगरीमध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा प्रेक्षक वर्ग मच्छिंद्र पाटील सर येतात ना, तेव्हा तेव्हा आम्ही आवर्जून सांगतोय, जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं हे कुळगाव बदलापूर. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये तुम्हाला काही चेंडू शिल्लक असताना पाहायला मिळतील. गोलंदाज हरीश केवणेचा हे षटक निर्णायक आहे. धावा इथून मिळत आहे 6 आणि संघाची धावा संख्या 37 या अंकावरती आहे. अलॉंग द कार्पेट हा फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑनला सजवला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे आपण पाहतोय नंदू होते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिळत आहेत पुनश्च एकदा 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होतील बाद आणि या 2 धावेने पहिला डाव, पहिलं सत्र खेळाचं या ठिकाणी कंप्लीट होतंय.
आणि पहिल्या सत्रामध्ये प्रथम बॅटिंग केली आहे रणबीर 11 अडवली टीमने, जिथे धावा बनवल्या गेल्या 39 आणि 40 धावांचं 10च्या सरासरीने आस्किंग रन रेट असेल. त्या द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये टीम ढवळेपाडा संघाला येणारे 24 बॉल 40 धावांची गरज विजयासाठी. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय भूमी इरबन मांडा आणि वरद विनायक कांबा टीम कॅप्टन. एका बाजूला टिटवाळा भागातील मांडा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कर्जत खालापूर भागातील हा कांबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जगन्नाथ पाटील तर दुसऱ्या बाजूला भावेश कुरुंगळे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करतो विजयजी मराठे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते मी करतोय टॉस, नाणेफेकीचा गोल. टीमचे कॅप्टन आपण लगेच पोहोचायचा. भूमी इलेवन मंडा टीम कॅप्टन आणि वरद विनायक कांबा टीम कॅप्टन. हॅलो भाई चेक. भूमी इलेवन मांडा कॅप्टन पोहोचलेत. विनंती आहे टीम वरद विनायक कांबा टीम कॅप्टन आपण देखील पोहोचायचा. पहा द्वितीय सत्रातील पहिला चेंडू जर पडला तर तुम्हाला पार्टीला सामोरं जावं लागेल, त्यामुळे आपण लगेच पोहोचा. यायचं आपण विजयजी मराठे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. पहिल्या फेरीतील तिसरी लढत आणि इथे टॉस जिंकलाय टीम वरद विनायक कांबा जिंकलाय. निर्णय कळवायचा फक्त थांबायचं, कळवायचा करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आमदार केले टीम भूमी इलेवन मांडा संघासाठी फलंदाजीसाठी. तर पुन्हा एकदा एक चांगला सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थात ढवलेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण आडवली या दोन टीमच्या दरम्यान मॅच पाहतोय. पुन्हा एकदा सामना सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील. हा आवाज तुम्ही सातत्याने साता समुद्र पार देखील ऐकला, हा आवाज तुम्ही गोव्यामध्ये देखील ऐकला आणि आज खऱ्या अर्थात साता समुद्र पार गेलेले दोन आवाज आपण खऱ्या अर्थात ऐकतोय. मग आमचे महेश धुळे आणि त्याच्या साथीने आपण ऐकतोय नक्कीच मचिंद्र पाटील सरांचा आवाज. थैंक यू राहुल, थैंक यू मैडी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. आज के प्रतियोगिता का बहुत ही शानदार मुकाबला, जीतने वाली टीम के बीच में ये खेला जाएगा मुकाबला. जीत के लिए समीकरण बनेगा 4 ओवर में 40 रन की आवश्यकता. आप देख पा रहे जगदीश स्मृति ट्रॉफी 2023 का ये शानदार पर्व दोस्तों. ये संस्करण 31वां इस मैदान पर खेला जा रहा है और बहुत ही सुजलम सुपलम क्रीड़ा नगरी में ये खेले जाने वाला मुकाबला. जीत के लिए 4 ओवर और 40 रन की आवश्यकता. राहुल जी देखेंगे मैदान के ऊपर तो पूरा ब्लैक एंड व्हाइट माहौल मैदान के ऊपर है. दोनों टीमों का ड्रेस कोड भी व्हाइट एंड ब्लैक है और हमारे अंपायरों का भी ड्रेस कोड ब्लैक एंड व्हाइट है, यानी पूरा ब्लैक एंड व्हाइट. जो पहले जमाने में टीबीआर रहती है ना ब्लैक एंड व्हाइट, वैसे मैदान पर नजर आ रहा है. लेकिन क्लैरिटी एंड क्वालिटी हम देख पा रहे हैं 10 क्रिक के माध्यम से. बहुत ही शानदार नजारा. सभी का फिर एक बार स्वागत करेंगे दोस्तों. दोपहर का 17 और चलेंगे इस मुकाबले की तरफ. 12 बजकर ठीक हो चुके 45 मिनट. तापमान मैदान के अंदर इस समय 32 अंश सेल्सियस तापमान मैदान पर. सभी दर्शकों का हम इस मैदान के ऊपर स्वागत करते हैं. जो दर्शक यूट्यूब के जरिए इस मुकाबले को देख रहे हैं आपका भी स्वागत करना चाहेंगे. कहीं भी मत जाना, देखते रहना. आज की इस प्रतियोगिता का यह शानदार समापन होगा क्योंकि आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन. सेकंड पर बल्लेबाज पहुंच चुके 40 रन का लक्ष्य मैदान पर रखते हुए सुनील केवने पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच के हीरो. 36 रन बनाए थे इस बल्लेबाज ने पिछले मुकाबले में. 12 गेंदों का इस्तेमाल करते हुए नॉट आउट पारी खेली थी और वही बल्लेबाज बीच मैदान पर. सेकंड पर गेंदबाज हमारे योगेश जी राउत इस प्रतियोगिता को एंजॉय कर रहे हैं. स्वागत है योगेश जी आपका, जिनके माध्यम से वांगनी प्रीमियर लीग हम देख पाते हैं. दीपक चौधरी हमारे राउत फोटोग्राफर, स्वागत है आपका भी. पहले गेंद डॉट गेंद की समाप्ति. बहुत ही शानदार गेंदबाज की शुरुआत करते हुए गेंदबाज प्रभाकर अच्छी गेंदबाजी, हालांकि अच्छी गेंदबाज के लिए माने भी जाने जाते हैं मैदान पर. ओ बहुत ही शानदार डिलीवरी, स्ट्रॉन्ग अपील, लेकिन इस अपील में आत्मविश्वास भी ज्यादा है. जानते हैं ये विकेट काफी अहम है. सुनील केवनी की विकेट काफी इंपॉर्टेंट है और इस विकेट को मद्देनजर रखते हुए कितनी बड़ी अपील हुई मैदान के ऊपर. इस अपील की आवाज पूरे बदलापुर शहर में गूंजी है क्योंकि अपील बड़े खिलाड़ी का है. ये सुनील केवनी मैदान के ऊपर है जो बल्लेबाजी में बहुत ही माहिर बल्लेबाज है और मुकाबले को टर्न करने की क्षमता रखने वाले ये माहिर खिलाड़ी है. अच्छी गेंदबाजी प्रभाकर, प्रभावित करने वाली गेंदबाजी अजीम शान
और उम्दा प्रेशर मैदान के ऊपर प्रभाकर की ओर से। कमाल की टाइमिंग, खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉन्ग ऑन पर आते हुए P1 का शानदार इस्तेमाल नहीं कर पाए, शानदार थ्रो, और खिलाड़ी करण वहां पर थे, बहुत ही तेजी से गेंद पर आते हुए। इसी करण ने पिछले मुकाबले में भी लॉन्ग ऑन के ऊपर शानदार कैच भी लपका था, वही करण गेंद के नीचे आते हुए 1 रन का इजाफा होता हुआ। टीम का स्कोर 1 पर पहुंचता हुआ। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ, 3 गेंदों का इस्तेमाल करना पड़ा 1 रन के लिए। कितनी अच्छी गेंदबाजी प्रभाकर के माध्यम से। सेकंड में बल्लेबाज हर्षद जो पिछले मुकाबले में बिल्कुल मैं कहूंगा मंकड़ विकेट हुए थे, इस बार मौका मिला उनको, लेकिन इस बार डॉट की समाप्ति। कितना क्रिकेट आगे बढ़ा यहां पर मैं बताना चाहूंगा आपको। क्या कमाल की गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार किया, गति को प्रदान किया, सही लाइन का इस्तेमाल किया, पिचिंग अच्छी थी यहां पर, डॉट की समाप्ति। कमाल की गेंदबाजी प्रभाकर की ओर से। आपकी बार फिर एक बार एजन टेकन, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक, 1 more way, first wicket goes down. What a fantastic bowling performance from the Prabhakar. First wicket goes down. चे लाडके आयोजक आमचे सूर्यकांतजी बैकर साहेब यांचं देखील इथे शुभाग बदल त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबरीनं या क्रीडांगणावरती टीम कांबा संघाला ज्यांचा साथाने भरपूर सपोर्ट आणि मार्गदर्शन असतो ते आमचे जगन्नाथजी कुरुंगळे साहेब यांचं देखील इथे शुभाग बदल साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। कमाल की गेंदबाजी प्रभाकर के माध्यम से। क्या कमाल की गेंदबाज की यहाँ पर सटीक लाइन को बरकरार किया उन्होंने, और P1 में इतनी अच्छी गेंदबाज करना इतना आसान नहीं है, जबकि 2 खिलाड़ी 30 गज के बाहर है, कठिन से कठिन परिस्थिति से गुजरना पड़ रहा है गेंदबाज को। और क्या उम्दा गेंदबाजी। अंतिम गेंद इस ओवर के टीम का स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज यहां पर आते हुए गैप शॉट खेला, सचिन ने आती बल्ले का फेस खोला, जो दबाव था पिछले 5 गेंदों में उस दबाव को हटा दिया और शानदार चौका। हाँ, वहां जहां कहीं भी जाए जगदीश स्मृति ट्रॉफी की चर्चा हो रही है दोस्तों, क्योंकि ये ट्रॉफी काफी बड़ी है, और ये ट्रॉफी देखिए हमारे सामने कितनी लंबी और कितनी बड़ी और कितनी खूबसूरत ट्रॉफी हमारे मंच के ऊपर। ऐश्वर्या और प्रियंका चोपड़ा से भी खूबसूरत ट्रॉफी हमारे इस मंच के ऊपर। 32 टीमें खेलेगी मैदान के ऊपर, और 32 टीमों में खेलेगा आज के इस टॉपिक कौन ले जाएगा, इसका आपको जवाब मिलेगा। एक ओवर की समाप्ति हुआ, टीम का स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी प्रभाकर के माध्यम से, कोई मौका नहीं दिया बड़े शॉट खेलने का, लेकिन जैसे ही सचिन केव ने मैदान पर आए, चौका लगाकर अपनी पारी की शुरुआत की और टीम के खेमे में 4 रन जोड़ दिए। टीम का स्कोर 5 रन। जीत के लिए 18 गेंदे 35 रन की आवश्यकता। अच्छी गेंदबाजी प्रभाकर, प्रभावित किया अपने गेंदबाजी से, प्रतिभाशाली गेंदबाजी रही उनकी, क्योंकि शुरुआत गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजी में आते हुए तेज तरार गेंदबाज सुनील भाने सेकंड पर बल्लेबाज रहेंगे। सुनील केवने, सुनील टू सुनील, कॉन्टैक्ट्स, फुल टॉस गए, नो बॉल का इशारा, खराब गेंदबाजी, अंपायर का इशारा नो बॉल का हो चुका है। 4+1, 5 रन का इशारा, नॉट अ गुड बॉलिंग, दैट्स अ 4 रन्स। यही क्रिकेट है दोस्तों, पहले 5 गेंदों में महज 1 रन था, और पिछले 1 गेंद में 5 रन मिले हैं क्रिकेट में, क्योंकि पिछले 6 रन मिले, माफ कीजिए। बहुत ही शानदार बल्लेबाजी, टीम का स्कोर 10 पर पहुंचता हुआ, 40 का लक्ष्य। कमाल की गेंदबाजी, तेज तरार गेंदबाजी, एक्स्ट्रा पेस के साथ गेंदबाजी को टर्न किया, यहां पर फ्रीड का इशारा था, बल्लेबाज फायदा नहीं उठा पाए। टीम का स्कोर रुका हुआ 10 पर, 1 विकेट का नुकसान। आप देख पा रहे मुकाबला, दूसरे दौर का पहला मुकाबला, रणवीर इलेवन अडिबली टीम जिन्हें टॉस हारकर पहले बल्लेबाज की, 4 विकेटें गई, 39 रन बना, 40 का लक्ष्य इस समय ढबलेपारा टीम के सामने। दूसरा ओवर प्रगति पर, आपकी बार, फुल टॉस गेंद, जब भी बल्ले का फेस खोला, गेंद को आउट ऑफ पार, यूज 6।
दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर आमच्या दिलीप बैकर दादाच्या या Thank you. नावात दमायर दिलीप बैकर ये नाम नहीं है दोस्तों, एक ब्रांड है इस बदलापुर का। इनका आवाज घूमता रहता है और इन्हीं के माध्यम से चलती हुई प्रतियोगिता। सभी का स्वागत। हाल ही में सूर्यकांत बैकर साहब भी आ चुके हैं, आपका भी इस प्रतियोगिता में स्वागत करते हैं हम। 30 साल की परंपरा को आबादी रखते हुए 31 साल में परंपरा लगातार बरकरार की है। क्या लॉन्ग जर्नी यहाँ पर इस प्रतियोगिता की, मजा आएगा खेल का। लवली शॉट वंस अगेन आउट ऑफ द पार, दैट्स अ सिक्स। लवली शॉट, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस फ्रॉम द बैट्समैन। क्या बात है, यहाँ पर डॉन है सुनील, कोई बात नहीं, इसमें कोई शक नहीं है, कोई दोहरा नहीं यहाँ पर। और मैं हूं डॉन। पिछले मुकाबले में इस बल्लेबाज ने 12 गेंदों में 36 रन बनाते नॉट आउट रहे थे और इस मुकाबले में अब तक 17 रन बना चुके। क्या कमाल की बल्लेबाजी। दोपहर की कड़ी धूप यहाँ पर और ये धूप खिल चुकी है और धूप में चमचमाती बल्लेबाजी। सुनील केवने इज ऑन द फायर नाउ, कमाल की बल्लेबाजी। सचिन केवने भी मैदान पर है। सुनील केवने अक्सर 10 नंबर की जर्सी पहनते दोस्तों। 10 नंबर की जर्सी सचिन रमेश तेंदुलकर पहनते थे, 10 नंबर की जर्सी शनवान पहनते थे और 10 नंबर की जर्सी फुटबॉल में मेस्सी भी पहनते हैं, क्योंकि 10 का दम दिखाने वाले बल्लेबाज मैदान पर मौजूद है। बहुत ही मजा आएगा। तेज हवा बहती हुई दोपहर का 17 दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, मजा आएगा मैदान पर। कहीं भी मत जाना दोस्तों, मैं मच्छिंद्र पाटिल रायगढ़ रंजन से आपका स्वागत करता हूं इस प्रतियोगिता में। इस रूबारू में हम आपके साथ रहेंगे, जबरदस्त मजा आएगा। इतवार का दिन, सुपर संडे, कमाल की बल्लेबाजी। ओ ग्रेट डिलीवरी, टैप किया गेंद को पॉइंट की तरफ ढकेल दिया, एक रन पूरा कर दूसरे की तमन्ना और देखते देखते 2 रन भी पूरे किए। शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज के बीच में। ओवर का हुआ समापन, ये ओवर का समापन होने के लिए अभी भी गेंदें शेष है, क्योंकि पहली गेंद नो बॉल थी, 2 गेंदें अभी भी शेष है, लेकिन जबरदस्त बल्लेबाजी। टीम के खेमे स्कोर बनता हुआ 24 पर पहुंचता हुआ 40 का लक्ष्य। पहले ओवर में 5 रन, यह ओवर काफी महंगा रहा क्योंकि अच्छी बल्लेबाज की मैदान पर। इस बार टॉप एज, गलती हुई विकेट कीपर गेंद के नीचे और आसान सा कैच, बिग विकेट, लेकिन वंडरफुल इनिंग मैं कहूंगा फ्रॉम सुनील केवने। सच अ वंडरफुल इनिंग, व्हाट अ फैंटास्टिक नॉक बाय हिम, व्हाट अ फैंटास्टिक स्टैट, ही इज गॉन। इस पर एक 2 दूसरा विकेट मैदान पर गिरता हुआ। अंतिम गेंद इस ओवर की अच्छी वापसी की। जिस मछली के लिए जाल बिछाया था वो मछली जाल में फंस चुकी है, यानी सुनील केवने के लिए जाल बिछाया था। यस, तर याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे निर्माते आमचे अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब तथा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांचं इथे शुभागमन होतं, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। आणि त्याच्या साथीनं त्यांची लाडकी नात, खऱ्या अर्थात ग्रीवा हर्षद बैकर दीदी देखील इथे मात्र शुभागमन होतं, तिचं देखील हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। और टू यू कमेंट्री बॉक्स। क्या स्वागत किया पर बैकर साहब का, छक्का लगाकर उनका स्वागत किया पर। उनके साथ ये मासूम सी गुड़िया, टीम का स्कोर भी बताएंगे हम आपको। स्वागत है आपका। इस प्रतियोगिता के प्रमुख आयोजकर्ता मंच के ऊपर आ चुके हैं, आप आए बाहर है मैदान के ऊपर। टीम का खेल हुआ समाप्त 2 ओवर का, टीम का स्कोर है 30 रन और जीत के लिए में 10 रन की आवश्यकता। पहले ओवर में 5 रन और इस ओवर में कुल मिलाकर 23 रन और टीम का स्कोर यहाँ पर 30, जीत के लिए सिर्फ 10 रन की आवश्यकता। जबरदस्त प्रतियोगिता, जगदीश स्मृति ट्रॉफी 2023 का शानदार सफर। दोस्तों क्रिकेट का यह कारवा यूं ही बरकरार रहा है। पिछले 3 दिन क्रिकेट का कारवा बरकरार रहा, आज प्रतियोगिता का अंतिम दिन और आज भी प्रतियोगिता का कारवा यूं ही बरकरार रहा है। दिलीप जी बैकर साहब, उनके साथ साथ सूर्यकांत बैकर, उनके सुपुत्र दिलीप बैकर साहब के उनके कंधे से कंधा मिलाकर हर्षद बैकर, उनके सुपुत्र और अमोल बैकर, इनके माध्यम से चलती हुई प्रतियोगिता। 30 साल का सफर यादगार पूरा किया उन्होंने। इतना आसान नहीं है दोस्तों, 30 साल का सफर आसान नहीं है मैं कहूंगा। कितने धूप और कितने बारिश देखी होगी इस मैदान पर उन्होंने, और कितने मैदान भी बदल रहे, लेकिन 30 साल की परंपरा को आबादित किया। जीत के लिए 12 गेंदे 10 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला,
क्योंकि सुनील केवने ने 2 छक्के लगाए थे। उसके बाद आती बल्लेबाज ने कहर मचा दिया, उन्होंने भी छक्के के साथ इनिंग की शुरुआत की दीपक ने, और जीत के लिए 12 गेंदे में 10 रन की आवश्यकता। मुकाबला अंतिम चरण में आता हुआ, धीरे धीरे मुकाबला अंतिम चरण में आता हुआ। आसान सा मुकाबला, 2 मुकाबले में रन चेस नहीं हुए, लेकिन इस मुकाबले में शायद रन चेस होंगे मैदान पर। 12 गेंदे 10 की आवश्यकता। कमाल की टाइमिंग, खिलाड़ी मौजूद, लेकिन ये क्या हुआ? ओ माय गॉड, व्हाट डिड यू डू? ये सवाल किया कप्तान ने, लेकिन यहां से कैच को छोड़ दिया। अब समीकरण बनेगा, बच्ची भी 11 गेंदे, अब समीकरण बनेगा 9 रन की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में दोस्तों, कहीं भी मत जाना, ये मुकाबला काफी रोमांच होगा। इस मुकाबले का अंत भी काफी रोमांच होगा, लेकिन गेंदबाजी में दम होना चाहिए बल्लेबाज को रुकाने के लिए, तब मजा आएगा खेल का। जीत के लिए 11 गेंदे बची है और 9 रन की आवश्यकता। रंगारंग मुकाबला बीच मैदान के ऊपर, 4 ओवर का मुकाबला, दूसरे दौर का यह पहला मुकाबला, डबले पड़ाव बनाम चलता मुकाबला अडिवली के बीच में। 11 गेंदे 9 की आवश्यकता। गेंदबाजी में तब्दीली, विजय आते हुए गेंदबाजी में। सेकंड पर बल्लेबाज दीपक, भूषण भाई कर छक्का लगाकर इनिंग की शुरुआत की महान खिलाड़ी मैदान पर। ये देखिए बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, सुपर स्ट्रोक, ऑसम, दैट्स अ 6। कि डीजे क्या सॉन्ग बजा डीजे मास्टर ने आपको? डर के पीछे डरना मना है, डर के पीछे जीत है, और सामने वालों को इतना भी मत डराओ कि डर खत्म हो जाए। और डर है मैदान के ऊपर बल्लेबाज का। क्या भूषण ने शॉट लगाया पर, पहले गेंद पर छक्का, दूसरे गेंद पर छक्का, क्या तीसरे गेंद पर छक्का लगाकर मुकाबले का समापन कर पाएंगे? क्या इस मैदान के ऊपर वो कारनामा कर पाएंगे भूषण? कमाल की बल्लेबाजी, जीत के लिए 10 गेंदे 3 रन की आवश्यकता। अच्छी गेंद, बैट एंड पैड में गेंद को बिल्कुल हेलीकॉप्टर शॉट में कन्वर्ट किया, शानदार फील्डिंग, लेकिन 1 रन से नहीं चुके। पर अच्छी क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट मैदान के ऊपर। अब समीकरण बनेगा, बच्ची भी गेंदे 9 और जीत के लिए 2 रन की आवश्यकता। 2 गेंदे 9 रन होते तो मजा आता था, लेकिन 9 रन गेंदे और 2 का समीकरण है। इसका कारण है सचिन केनी ने शानदार शुरुआत की, सुनील केवने ने उनका साथ दिया, और आते ही बल्लेबाज भूषण ने प्रहारी बल्लेबाजी की। मुकाबला आसान सा इस समय। जीत के लिए 9 गेंदे 2 रन की महज आवश्यकता। अच्छी गेंद, सम्मान देना चाहते थे, लेन लाइन को पिक नहीं कर पाए, डायरेक्ट देने की कोशिश। If the ball had hit system, the batsman would have gone bye Tata, but this time he has been very lucky. The score is 11 now. सामना यहां पर मुकाबला बराबर छूट चुका है और जीत के लिए मैच 1 रन की आवश्यकता। 8 गेंदें बची है और अपनी ताकत क्या मैदान के ऊपर पूरा कारनामा किया डबले पाड़ा टीम ने। मैदान के ऊपर पूरी शिद्दत के साथ मैदान पर उतरी थी टीम, और पूरी कायनात के साथ मुकाबले को जीत की मोहर लगाने के लिए। फिंगर गोज बाउंड पार, यस इज गॉन, बिग विकेट, 1 मोर विकेट डाउन। 7 गेंदे 1 रन की आवश्यकता। चार गेंदों का इस्तेमाल किया, 2 छक्के लगाए और मुकाबले को उन्होंने खुला किया। आप 7 गेंदे 1 रन की आवश्यकता। अंतिम गेंद इस ओवर की। मजा आया मुकाबले में, लेकिन बल्लेबाजी देखने के लिए इतना अच्छा मुकाबला हुआ, लेकिन मुकाबला अंतिम गेंद पर आता तो मजा आता था, और लेकिन शानदार बल्लेबाजी हुई मैदान पर। जीत के लिए 7 गेंदे 1 रन की आवश्यकता। जीत की छांव पर खड़े हैं, जीत दरवाजे पर दस्तक दे रहे धवलेपाड़ा टीम के लिए। दस्तक है जीत की, 1 रन की आवश्यकता। ओ प्लेसमेंट, और इसी के साथ है शानदार जीत। 3 ओवर में मुकाबले को खुला किया और मुकाबले का बिमोड़ किया, और 3 ओवर में मुकाबला जीता। जीत की ढेर सारी शुभकामनाएं धवलेपाड़ा टीम आपको। हार्ड लक रणवीर 11 अडिवली टीम। यस राहुल। चला लगेच हस्त आंदोलन करा आणि मैदान सोडा लगेच। खूप चांगला खेळ दाखवला टीम रणवीर 11 अडिवली संघाने, परंतु सुकले कुठे यावरती लक्ष द्या। पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा। लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम वरद विनायक कांबा।